असा काय प्रसंग निर्माण झाला महाराज की आदिशक्ती मुक्ताबाईला ज्ञानोबारायांना उपदेश करावा लागला? कारण संपूर्ण जगताचा राग घालवणारे जर कोणी असेल तर ते ज्ञानोबाराय आहेत, ज्ञानोबाराय. परंतु ज्ञानोबारायांचा राग घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती आदिशक्ती मुक्ताबाई आहे. अगदी बालवयामध्ये एकदाचा प्रसंग आहे ज्ञानोबारायांच्या जीवनामधला. विठ्ठलपंत आणि आईसाहेब रुक्मिणी माता यांचा विवाह संपन्न झाला. मन स्थिर आणि शांत चित्ताने ही कथा ऐका, म्हणजे तुमच्या अंतकरणाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठलपंत आणि आईसाहेब रुक्मिणी मातेंचा विवाह झाला आणि त्याच रात्री विठ्ठलपंत आले आणि रुक्मिणी आईसाहेबांना म्हणतात, रुक्मिणी अगं माझं मन संसारात लागत नाही, मला वाटतं संन्यास घ्यावा. लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने असं बोलावं, एखाद्या पत्नीला असं वाटावं माझी चेष्टा तर करत नाही म्हणून हसण्यावर नेऊन द्यावं. पण दुसऱ्याही दिवशी तेच विठ्ठलपंतांनी यावं, रुक्मिणी अगं मला संसारच करावा असं वाटत नाही, मला संन्यास घ्यावा असा वाटतो. आता हे रोजच झालेलं होतं महाराज. एक दिवस राग आला रुक्मिणी आईसाहेबांना आणि म्हणायला लागल्या, काय रोज संन्यास घेतो, संन्यास घेतो, जा खुशाल घ्या संन्यास. पळत्या फळाची आज्ञा मानली आणि विठ्ठलपंत घराच्या बाहेर पडले, निघून गेले, संन्यास घेतला. इकडे मात्र रुक्मिणी मातेला दुःख वाटलं. रागाने का होईना पण परवानगी तर आपण स्वतःच दिलेली आहे. दुःख वाटलं रुक्मिणी मातेला, थांबा तरी कसं म्हणावं. म्हणून आपले पती परत यावे याकरिता आळंदीतील पिंपळास रोज प्रदक्षिणा मारत होत्या. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, त्या पिंपळाला त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारल्या. किती प्रदक्षिणा मारल्या? 108, 1008 अजिबात नाही. 12 वर्षामध्ये तब्बल 1.25 लाख प्रदक्षिणा रुक्मिणी मातेने आळंदीतील पिंपळास मारल्या. आणि आपल्या आईच्या उपकारातून उतराई होण्याकरिता भविष्यामध्ये ज्या वेळेला माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली ना, संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये फक्त 1.25 लाख शब्द आहे. तुम्ही मोजून बघा. आपल्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा आपल्या पित्याकरिता घातल्या होत्या ना, त्या उपकारातून उतराई होण्यासाठी माऊलींनी 1.25 लाख शब्दात ज्ञानेश्वरीची रचना केली. रोज प्रदक्षिणा मारते आहे. आज माझे पती घरी येईल, उद्या येईल, नाही आले महाराज. 12 वर्ष निघून गेले. एकदा काही साधू संत मंडळी त्या ठिकाणी आलेली आहे आणि रुक्मिणी माता साधू संतांची पूजा करायची, सेवा करायची, नमस्कार करण्याकरिता गेली. आणि जसा नमस्कार केला साधूने आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. टचकन डोळ्यातून पाणी खाली पडलं. महाराज तुमचा हा आशीर्वाद खरा मानू की खोटा मानू? आईसाहेब असं काय बोलताय? साधूच्या मुखातून निघालेलं वाक्य कधी खोटं होत नाही. साधू म्हणजे काय? ज्याने षडविकार जीवनातले धुवून काढलेले आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. मत्सर आणि मच्छर यामध्ये जास्त फरक नाही. लक्ष देऊ नाही का? मत्सर आणि मच्छर यामध्ये जास्त फरक नाही. मत्सर आतून रक्त पितो, मच्छर बाहेरून रक्त पितो. आणि हे ज्याने धुवून काढलेले आहे त्याला म्हणायचं साधू. आणि साधूच्या मुखातून निघालेलं वाक्य आई कधी खोटं होणार नाही. पण महाराज खरं तरी कसं होईल? 12 वर्ष झाले माझे पती घरी नाही आणि तुम्ही मला पुत्रवती भव असा आशीर्वाद या ठिकाणी दिलात. म्हटले तुझ्या पतीची काही ओळख तू मला सांगू शकतेस? महाराज काय ओळख सांगू? ओझरती वाणी आहे, गोरा पान रंग आहे, कुरडे केस आहे, डाव्या खांद्यावरती तुळशी पत्राचं चिन्ह आहे आणि एवढं प्रसन्नता चेहऱ्यावर आहे की त्यांच्याकडे पाहिलं ना जरी ती भगवंताची आठवण यावी एवढं सुंदर या ठिकाणी रूप आहे. म्हणतात कुठेतरी पाहिलंय मी या व्यक्तीला, कुठेतरी पाहिलंय. चिंता करू नको रुक्मिणी, तुझा पती नक्की परत येईल. आश्रमामध्ये गेले तर त्यांच्याच आश्रमामध्ये विठ्ठलपंत दिसले. आवाज दिला विठ्ठलपंत. नाव बदलून राहत होते. आज विचार केला मला विठ्ठलपंत ओळखलंय. महाराज तुम्ही माझं नाव कसं ओळखलं? अरे विठ्ठलपंत, ज्याने संसाराचा स्वीकार केला त्याला एक पुत्र होईपर्यंत संन्यास घेण्याचा अधिकारच नाही. जा संसारात परत जा, संसार कर. गुरुची आज्ञा मानली. विठ्ठलपंत घरी परत आले.
संसार करायला लागले। हळूहळू या संसाराच्या वेलीवर 4 फुलं उमलले महाराज। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई। समाजाने काही सुखाने जगू दिलं नाही। हा नियम असा आहे महाराज या जगाचा। एखाद्याने जर संसारात प्रवेश केला तर त्याला संन्यास घेता येतो, पण संन्यासात प्रवेश केल्यावर त्याला पुन्हा संसार करण्याचा अधिकार नाही दिलाय समाजाने। वाडीत टाकून दिलं। सिद्ध बेटावरती राहायला लागले। या संसाराच्या वेलीवर हळूहळू 4 फुलं उमलले। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई। निवृत्ती व्हावी म्हणून त्यांना एकदा संसारातून निवृत्ती झाली की माणसाला ज्ञानाची प्राप्ती होते, म्हणून दुसरे ज्ञानदेव। ज्ञानाची प्राप्ती झाली की मोक्षाचा मार्ग सोपा होतो, म्हणून तिसरे सोपान काका। आणि मोक्षाचा मार्ग सोपा झाला की माणसाला मुक्ती मिळते, म्हणून चौथ्या मुक्ताबाई। जन्म झाला परंतु समाजाने सुखाने जगू दिलं नाही। कोणी भिक्षेमध्ये काही देत नव्हतं। कितीतरी दिवस उपवासामध्ये काढावे लागत होते। मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली। विठ्ठलपंतांनी विचार केला आपलं जीवन कसं तरी निघूनच जाईल, पण आपल्या मुलांचा यामध्ये काय दोष, म्हणून आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळालं पाहिजे। पैठणकरांकडे गेले आणि सांगितलं तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत आम्ही, परंतु आमच्या मुलांना शुद्धीपत्र द्या। म्हटले काही हरकत नाही, पण तुमच्यासाठी एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त। पायाखालची जमीन सरकून गेली विठ्ठलपंतांच्या। म्हटले ठीक आहे महाराज, आमच्या मुलांना जर समाजामध्ये सन्मानाने जगता येत असेल, शुद्धीपत्र मिळणार असेल, तर आम्ही हे सुद्धा प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत। घरी आले विठ्ठलपंत। हा विचार रुक्मिणी आईसाहेबांना सांगितला। रुक्मिणी मातेला फार दुःख वाटलं। आपल्या मुलांना इतका छळतो, इतकं दुःख हा समाज आपल्या मुलांना देतो, तर आपण या जगातून निघून गेल्यानंतर हा समाज कसा बघेल, आपल्या मुलांना कसा पाहिल। तरी सुद्धा पतीच्या सुखात सुख आणि पतीच्या दुःखात दुःख मानणाऱ्या आईसाहेब रुक्मिणी माता आहे, पतिव्रता आहे। सांगितलं ठीक आहे स्वामी, देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ना, मी तयार आहे तुमच्या सोबत यायला। म्हणून मुलांना घेऊन संपूर्ण तीर्थयात्रा करवल्या। तीर्थयात्रा करता करता निवृत्तीनाथ ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करता करता हरवले। आता घरामध्ये 3च मुलं आहेत, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई। ज्या वेळेला परत आली प्रदक्षिणा त्या ठिकाणी पूर्ण करून, तीर्थयात्रा परत करून मुलांना गोडधोड त्या ठिकाणी खायला घातलं रुक्मिणी मातेने। कारण आज रात्री देह त्याग या ठिकाणी करायचा होता। मुलांना गोडधोड करून खाऊ घातलं। माहिती होतं उद्यापासून यांना आई आणि बापाचा आसरा या जगात मिळणार नाही। आणि मुलांना गोडधोड काहीतरी त्या ठिकाणी खाऊ घातल्यानंतर मुलांना झोपू घातलं। आणि मध्यरात्रीचा प्रसंग आहे महाराज। मध्यरात्रीच्या वेळेला विठ्ठलपंतांनी जाण्याची तयारी त्या ठिकाणी केली। मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला रुक्मिणी मातेने। आणि मुलांच्या डोक्यावरून हात फिरवल्यानंतर विठ्ठलपंत म्हणतात रुक्मिणी चलायचं ना तुला माझ्या सोबत? हो स्वामी। जड अंतकरणाने पावलं घराच्या बाहेर टाकली। तुळशी मातेला नमस्कार केला, अखेरचा पंढरीनाथाला नमस्कार केला। पांडुरंगा, उद्यापासून आमची मुलं तुझ्या भरोशावर या ठिकाणी सोडून जातो। हा समाज एवढा विचित्र आहे। आज माऊलीला डोक्यावर घेऊन नाचतो, परंतु ज्या दिवशी या समाजाची गरज माऊलीला होती ना, एवढा छळ केला, अक्षरशः एवढा छळ केला। आई वडिलांनी घराच्या बाहेर पाऊल टाकलं। रुक्मिणी माता म्हटले स्वामी एकदा शेवटचं माझ्या मुक्ताईला बघून येऊ। जा रुक्मिणी। आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी घरात आल्या। जसं मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवला ना, घडघड घडघड नेत्रातून अश्रू वाहायला लागले। ते अश्रू मुक्ताईच्या डोक्यावर पडणार। हात लावला विठ्ठलपंतांनी, अलगद वरच्या वर अश्रू झेलून घेतले। रुक्मिणी तुझी इच्छा नसेल तर राहू दे, तू राहा ना मुलांच्या सोबत। नाही स्वामी मी येणार तुमच्या सोबत। पती पत्नींनी घराच्या बाहेर पाऊल टाकलं, सिद्ध बेटावरती गेले।
शेवटचा पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला नमस्कार केला आणि उडी टाकली इंद्रायणीच्या डोहात. इकडे ज्ञानेश्वर महाराजांना स्वप्न पडलं की चालले आई. उठून बघतो तर काय, घरामध्ये आई सुद्धा नाही आणि बाबा सुद्धा नाही. अरे ज्ञानोबारायांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून या ठिकाणी सोपान काका आणि मुक्ताबाई दोघेच झोपेतून जागे झाले. आणि जसे झोपेतून जागे झाले ज्ञानोबारायांना संपूर्ण वृत्तांत कळाला. कारण जगाची माऊली आहे महाराज. या जगात स्त्रियांनी वेदना सहन केल्या म्हणून तिला माऊलीची उपमा मिळते, यात काही नवल नाही. पण अवघ्या 22 वर्षाच्या वयात कुठल्याही गर्भवासाच्या वेदना सहन न करणारी पुरुषाच्या जातीमध्ये जन्माला येऊन पहिली पदवी माऊलीने प्राप्त केली वयाच्या 22व्या वर्षी. लक्षात घ्या, भावंडांची जबाबदारी माझ्या माऊलीवरती आली. एवढ्या लहानशा वयामध्ये पोरगी झाली, मायबापाविना मुलं. पित्याप्रमाणे बहीण भावाचा सांभाळ करायला लागली माऊली. आणि ज्या वेळेला पित्याप्रमाणे 5च घरं भिक्षा मागायला जायचे, 5च घरं, 6वं घर ओलांडायचं नाही. हा समाज इतका विचित्र होता महाराज. एखाद्याला दया आली तर कोरांना टाकायचे, परंतु असेही विशिष्ट काही दुष्ट लोक त्या काळामध्ये होते जे म्हणायचे, अरे संन्यासाची पोरे कशाला रे हवाय तुम्हाला कोरांना? का महाराज संन्यासाच्या पोराला भूक लागत नाही का? संन्यासाच्या पोराला तहान लागत नाही? कोणी त्या झोडीमध्ये शेण टाकायचं, कोणी चिखल टाकायचं, कोणी माती टाकायचं. एवढ्यावर लोकांचं भागलं नाही. कोणीतरी त्या झोडीत थुंकायला सुद्धा कमी केलं नाही. मी कोणाचं नाव घेणार नाही. त्या झोडीत थुंकायला सुद्धा लोकांनी कमी केलं नाही. आजपर्यंत माऊलीला कधी राग आला नव्हता. माऊली सारखी माऊली तिला तरी का राग यावा महाराज? परंतु माणसाची सहनशक्ती संपली की त्या वेदना ज्या असतात ना, एवढ्या त्रास देतात माणसाला की एकतरी माणसाला राग येऊ शकतो जीवनात. आज माऊलीला पहिल्यांदा राग आला, धावत गेले सिद्धवेटावरती. झोडी तशीच फेकून दिली माऊलीने. झोपडीमध्ये प्रवेश केला, दरवाजा बंद केला आणि ढसा ढसा 2 पायाच्या मध्ये डोकं खुपसून खुपसून माऊली रडायला लागले. हा प्रकार लहानशा मुक्ताबाईने पाहिला आणि मुक्ताबाईने ती झोडी उघडून पाहिली तर त्या झोडीमध्ये अरे अरे रे चेन, चिखल, माती, दगड सगळं होतं त्या झोडीमध्ये. अन्न सोडून बाकी सगळं होतं. हे ज्या वेळेला पाहिलं, मुक्ताबाई आहे, आदिशक्ती आहे, आणि पाहिलं आपल्या दादाला आज एवढं दुःख झालंय. जरा विचार करा, मायबाप असताना जर हा समाज छळ करतो तर नसताना किती त्या मुलांना वेदना होत असेल. म्हणून नेहमी सांगते मी तुम्हाला, मायबापाचा सन्मान करायला शिका. ते जीवनातून निघून गेले. कोणी उरत नाही आपल्याकरिता या जगात, कोणी उरत नाही. आज हे दुःख मुक्ताबाईने पाहिलं आणि मुक्ताबाईला दुःख नाही वाटलं त्याचं. मुक्ताबाईने 9 वर्षाच्या एवढ्या बालवयामध्ये संपूर्ण विश्वाची जी माऊली आहे ना, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्या ज्ञानोबारायांना उपदेश केला अभंगाच्या प्रथम चरणात. संत तोची जाना जगी,
जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी. लहानशी मुक्ताबाई ज्ञानोबारायांना उपदेश करायला लागली, दादा अरे कसलं या जगावर रागवतोस. ताटीच्या अभंगामध्ये सुंदर सुंदर वर्णन मुक्ताबाईने त्या ठिकाणी केली आणि ज्ञानोबारायांना उपदेश केला. महाराज, जगाला ज्ञान देणाऱ्यांना ज्ञान दिलं मुक्ताबाईने. मुक्ताबाईचा अधिकार फार मोठा होता आणि मुक्ताबाई सांगते, दादा अरे योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संधी सुखे भावे पाणी. संपूर्ण विश्व दादा क्रोधाने अग्नीने भडकलंय रे. आपण यामध्ये रॉकेल टाकून ही आग आपल्याला वाढवायची नाही, तर संती सुखे व्हावे पाणी. पाणी बनून या जगाची अग्नी आपल्याला विझवायची आहे, राग शांत करायचंय. एक उदाहरण दिलं, जीवदाताने चाविली, कोणी बत्तीसी ताडीली, थोर दुखावले मना, पुढे उदंड शहाणे. ऐसी थोर दृष्टी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीशी ताडीली. घरामध्ये जेवण करत असताना कधी कधी दातही आपलेच आहे, जीभही आपलेच आहे. जेवण करता कधी आपले दात आपल्या जिभेला कचकन चावा घेतात. म्हणून काय दादा आपण स्वतःचे दात पाडून टाकतो? अजिबात नाही. थोर दुखावले म्हणा, मन जरी दुखावलं ना दादा पण आपण शहाणे आहोत, पुढे उदंड शहाणे. ऐसी थोर दृष्टी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढं मोठं ज्ञान सांगणाऱ्या मुक्ताबाई काही सामान्य नव्हत्या. म्हणून संतांची लक्षणं ज्ञानोबारायांना मुक्ताबाई सांगायला लागल्या. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी.